ही रश्श्यामधली ओहो व्हिडिओ सर्वच बघतो काय मॅडम मी तुमचे, मी पण बघतो, माझी मुलगी बघते, मिसेसला तर फारच तुमचे व्हिडिओ आवडतात. वा वा वा, हे बघा ह्याचं मी तुम्हाला ओय होय ओहो हे बघा मासे इतके छान आहेत आणि मसाला इतका छान लावला याला. हे बघा बर्फी, सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी, काय खायचेत मासे या लवकर मंडळी. मस्त एकविरा महिला बचत गटातले मस्त छान छान मासे खाण्यासाठी आज आपण घेणार आहोत आगरी कोळी पद्धतीच्या माशांचा आस्वाद. तर मंडळी मी आहे तुमचे होस्ट आणि तस क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी आमच्या पालघरच्या जिल्हा परिषद पालघर कार्यालयात आहे आणि इथे आहे एकविरा महिला बचत गट यांची खानावळ. इथे का मी याच्या आधी देखील 5 वर्षापूर्वी गेली होती जेव्हा जस्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस ताईंना मी भेटले होते आणि तिथे मी मस्त छान छान माशांचा आस्वाद घेतला होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. आता इथे दुसरी खानावळ सुरुवात केलेली आहे ताईंनी, तर चला मध्ये जाऊया आणि पाहूया इथे काय काय मिळतं ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बिल्डिंगच्या एंट्रेस खूप सुंदर अशी महाराजांची फ्रेम लावलेली आहे आणि खूप छान वाटते फ्रेम मध्ये बघून. तर चला आता मध्ये जाऊया. जिल्हा परिषद कार्यालय आहे त्यामध्ये एकविरा महिला बचत गटाचं छोटीशी खानावळ आहे. वरती लिहिलेलं आहे उपहारगृह. या मध्ये जाऊया. नमस्कार ताई, कशा आहात? नमस्कार. ताईंचं नाव रचना ताई. रचना राजेंद्र राऊत. येस. आणि ताईंना आपण खूप सुरुवातीला भेटलो होतो जेव्हा आपल्या ही व्हिडिओची आपल्या चॅनलची सुरुवातच होती 5 वर्षापूर्वी. त्यावेळेस पंचायत समितीला होतं बरोबर. तेव्हा आणि आता हा खूप मोठा प्रवास होता बरोबर. माझ्यासोबत तुमचाही. आता इथे आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे नाश्त्यामध्ये पोहा, उपमा, मेंदूवडा असते, उत्तप्पा असते, कांदा भाजी असते, परत व्हेज कटलेट्स पण असते, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असते. या सुनबाई का? हा सुनबाई. सासू सुना मिळून सांभाळतात असं. अरे वा मस्त, खूपच छान आहे. बचत गटातल्या पण महिला आहेत. महिला पण आहेत. सर्व लेडीजच आहेत आम्ही. आता आपल्याकडे इथे काय काय जेवणामध्ये मेनू असतो? इथं नॉनव्हेजमध्ये पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, कोलबे हा इथे आहे. हो, आगरी कोळी पद्धत. हा आगरी कोळी पद्धतीने. मग आपण आज किचन मध्ये जायचं हो आणि आपल्या खवय्यांना सांगायचं काय काय मिळतंय. चला तर म्हणजे किचन मध्ये. हे आगरी कोळी पद्धतीचं चिकन आहे आणि मस्त छान तर्री आहे. हे बघा. हा छान असा मस्त सुगंध सुटलेला आहे. हे आगरी कोळी पद्धतीचं मटण आहे. व्हेज मध्ये आहे भेंड्या मसाल्याची भाजी, मस्त ड्राय भेंडी आहे छान. शेपूची भाजी पण आहे. बघा म्हणजे पालेभाज्या पण असतात बरं का. ही लाल चण्याची भाजी, लाल चणा मसाला, अशी तर्री, वरण, दाल तडका, दाल फ्राय. हे आहे दाल फ्राय. ताई नाव काय तुमचं? नाही बोलून. आणि तुमचं कुठे राहता? पालघरलाच का? गरम गरम चपात्या मिळतात तव्यातली ताटात. तिकडे ताई मस्त मासे फ्राय करतात. हे बघा मला वाटतं ही मसाला फ्राय का? पटकन मसाला फ्राय करतात आता ताई इथे. बांगडा, पापलेट, कोळंबी, काय खायचेत मासे या लवकर मंडळी. मस्त एकविरा महिला बचत गटातले मस्त छान छान मासे खाण्यासाठी एकविरा महिला बचत गट खानावळ पालघर जिल्हा परिषद ऑफिस इथे आहे बरं का. हे बघा. आहा बांगडाला जरा पाळतायला पाहिजे. झाला झाला झाला.
हे बघा मस्त छान गरम आणि मोठे मोठे पीस आहेत बरं का पापलेटचे, छोटे नाही. तर इथे मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत सगळेजण. दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि गव्हर्नमेंट ऑफिसच्या अंडर येतात, त्याच्यामुळे मॅक्झिमम इथे जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ते सगळे इथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तर आपण इथे भाऊ बसले, त्यांना आपण विचारूया कसं वाटलं जेवण. ते कसं वाटलं जेवण तुम्हाला? एकदम भारी, छान वाटतं. खूप छान. सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्हाला इकडचं? पापलेट वगैरे सुरमई वगैरे त्याच्यासाठी आवडतं आणि खूप टेस्टी जेवण आणि साफसुथरं. हां आणि स्वच्छता स्वच्छता, खूप स्वच्छता. खूप छान आहे, टेस्ट छान आहे, चिकन आहे, खूप छान वाटतं, मस्त मस्त आहे, सुंदर. आणि गरम गरम आहे महत्वाचं म्हणजे तव्यातली ताटात आणि ताजी सुरमई आहे, एकदम टेस्ट पण चांगली आहे. तुम्ही शाकाहारी खाताय? हो, शाकाहारी? व्हेजच खातो. व्हेज खातात आणि इकडचं व्हेज छान असतं. हो, छान आहे. सर कसं आहे जेवण? मस्त, एकदम टेस्ट भारी आहे, टेस्ट भारी आहे. एक नंबर आहे. छान आहे, एकदम मस्त जेवण आहे, फर्स्ट क्लास आहे. विशेष म्हणजे इथं स्वच्छता पण व्यवस्थित आहे आणि इथल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकरता कधी जेवणाचा डब्बा नसेल, काही नसेल किंवा बाहेरनं जे इथं अभ्यंगात येतं तर त्या लोकांना सुद्धा इथं छान आहे. विशेष म्हणजे जेवण स्वस्त पण आहे, रेटच्या हिशोबाने पण छान आहे. व्हिडिओ सर्वच बघतो काय मॅडम मी तुमचे, मी पण बघतो, माझी मुलगी बघते, मिसेसला तर फारच तुमचे व्हिडिओ आवडतात. आम्ही तुमचे एकच व्हिडिओ ना अशी एखादा एपिसोड आवडला तो 2-2 वेळेससुद्धा बघतो, आम्ही 3-3 वेळेससुद्धा बघतो. छान म्हणजे एकदम. आणि तुम्ही नुसते व्हिडिओ तरी समजा बनवत असेल, लोकांमध्ये तुम्ही अवेअरनेस करताय, समाजाचं प्रबोधन ते सुद्धा काही तुम्ही काम करता. व्हिडिओ बनवून नुसता लोकांचा टाईमपास नाही करते, त्याच्यामधून समाज शिक्षणसुद्धा मिळतं आहे. लोकांना जगामध्ये समाजामध्ये राहायचं कसं, वावरायचं कसं, आनंद आपण साधारणपणे किती घेतला पाहिजे, जीवनामध्ये आनंदीमय कसं राहायचं, तर ते सुद्धा तुम्ही एकंदरीत सर्व समाजाला शिकवताय. आणि खरोखरच तुम्ही अतिशय स्तुत्य काम करताय. तर हे जे तुमचं स्तुत्य काम आहे त्याचा तुम्हाला सर्व लोकांचा पाठिंबा आहे, परंतु अजून जास्तीत जास्त एकंदरीत पाठिंबा मिळावा अशी आमची भावना आहे. मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू दे. बरोबर की नाही? जेवण खूप छान होतं, घरगुती पद्धतीचं छान जेवण होतं, आवडलं आम्हाला. तुम्ही शाकाहारी जेवला? शाकाहारी जेवण. येस. आणि तुम्ही? मांसाहारी मस्त जेवण छान मासे खाल्लेले एकदम आहेत. मस्त घरगुती आणि आज घरात जेवल्यासारखं वाटतंय एकदम. हे खूप महत्त्वाचं आहे. रोज कसं आम्ही बनवून खातो, आज आम्हाला कोणीतरी आम्हाला serve असं केलं. मिळालं तर मस्त वाटलं. त्यामुळे ते बरं वाटलं. स्वच्छता चांगली आहे आणि इथे सिटिंग पण भरपूर आहे. तर या बाजूला पण काही खबरं आहेत, त्यांनाही आपण विचारूया. कसे आहात सर? हां, म्हणजे नमस्कार. गेली 2 वर्ष पासून तर आम्ही रेग्युलर आहोत इथे जेवायला. आणि यांचं जेवण म्हणजे घरगुती जेवण, घरच्यासारखं जेवण आणि रुचकर स्वादिष्ट असते. सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्हाला? इथलं स्पेशल म्हणजे दिसते बघा, सुरमई फ्राय. सुरमई फ्राय, सुरमई, रावस, पापलेट, बांगडा फ्राय पण असतं, ते पण चांगलं आहे. आणि विशेषतः यांचं व्हेज थाळी असते तीसुद्धा स्वस्त आणि मस्त असते. जेवण मी नेहमी घेत नसतो, परंतु मध्ये मध्ये घेत असतो आणि चांगल्या प्रकारचं जेवण मिळतं आहे म्हणून मी या ठिकाणी घेत असतो. तुमचे ब्लॉग मी नेहमी बघतो फेसबुकवरती, खूप छान असतात ब्लॉग वगैरे. मला वाटतं परवा दिवशी मी तुमचा ब्लॉग बघितला होता मासळी बाजारामधला, तो पण खूप छान होता. टेस्ट खूप छान असते आणि नॉनव्हेज जर खायचं असेल तर आम्ही इथेच खातो. तर माझी मैत्रीण भेटली आहे इथे, आता आपण तिलाही विचारूया. तू काहीतरी बोलत होतीस. रंजिता मला जस्ट अशी इथून शूट करतानाच भेटली आणि मी म्हटलं की मी एक माझं ओपिनियन देते तिला जे मला वाटते ह्या कॅन्टीनबद्दल, की आम्ही दररोज डबा घेऊन येतो पण तरी पण मला कधीतरी असं स्पायसी खायला वाटलं किंवा काहीतरी वेगळी भाजी खायला वाटली तर फक्त भाजीसाठी आम्ही इथे येतो आणि अवघ्या 20 रुपयामध्ये आम्हाला चिराग आणि सुप्रिया हे भाजी प्रोव्हाइड करतात. तर आम्ही 20 रुपयामध्ये इकडे चिकनची एक वाटी खाऊन ना घरची चपातीसोबत छान एन्जॉय करून जातो. एक चपाती एक्स्ट्रा जाते घरी नेण्याऐवजी. बरोबर आहे. डबा बरोबर संपतो मग. हो खरं आहे. नाही, अच्छा, आपल्या इकडचा प्रॉपर ॲड्रेस काय आहे? हा जिल्हा परिषद आहे पालघर. जिल्हा परिषद कार्यालय पालघर. पालघर. आणि टायमिंग काय असतो इकडचं? इथे महिला 8 वाजता येतात, 8:30 वाजून कामाला सुरुवात करतात. 9 वाजतापासून नाश्ता रेडी होते, 12 वाजेपर्यंत नाश्ता, नंतर मग जेवणाची सुरुवात. आणि मग जेवण दिवसभर चालू असतं? चालू असतं. रात्री किती वाजेपर्यंत? रात्री नाही, फक्त हे वेळ 6 वाजेपर्यंत असते. अच्छा, संध्याकाळी 6 वाजे. हां, ऑफिस टाईम आहे? हां, ऑफिस टाईम त्याच्या पद्धतीने हे चालू ठेवतात आम्ही.
चहा नाश्ता पण असते आपल्याकडे काय काय संध्याकाळी. असतं जेवणामध्ये? नॉनव्हेजमध्ये बघितलं तर सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, चिकन आहे, मटण आहे. म्हणजे आपल्या आगरी कोळी पद्धतीने हां, आगरी कोळी पद्धतीने जे हां. जेवण असतं हां, ते ते ऑलमोस्ट सगळं असतं. व्हेजमध्ये पण 2 भाज्या असतात, वरण असते, चपाती असते, कोणी मागितलं तर भाकरी पण देतो आपण. काय म्हणाल तुम्ही 5 वर्ष आधी तिथे पंचायत समितीला होतो आपण. आणि आज एवढं मोठं हां, आहे. रिस्पॉन्स चांगला मिळाले. आम्ही महिलांनी 2 पैसे कमावले म्हणून आम्ही आज भरारी घेतलेली आहे इथे जिल्हा परिषदला. आम्हाला खूप आनंद आहे. ऑफिस पण इथे खूप चांगले आहे, सर्व रिस्पॉन्स चांगले देतात. तर सगळ्या महिला एकविरा महिला बचत गट खानावळ सांभाळत आहे. आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांच्या पंखांना अजूनही सगळ्यांनी मिळून बळ देऊया. आता आम्ही देखील जेवायला बसत आहोत आणि पाहूया आज आमच्या मेजवानीमध्ये काय काय आहे ते. ताई थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मागवले आहेत पापलेट थाळी. पापलेट थाळीमध्ये आहे पापलेट, सोलकढी, डाळ आणि कोळंबी मसाला. ग्रेव्ही आहे छान मस्त कोळंबीची, चपाती, भाकरी, भात आणि काकडी, कांदा, गाजर. तर बघा बांगडा फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, कोळंबी फ्राय आहे, चिकन आहे आणि मटण आहे. मी सुरुवात करणार आहे कुठून सांगा बरं? ऑफकोर्स पापलेटपासून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त मासे ताजे आहेत आणि अगदी आगरी कोळी पद्धतीचं जेवण आहे. मला खूप जास्त इच्छा होती कोळंबी खाण्याची. मस्त छान आंबट तिखट असं हे कालवण आहे. ही रश्श्यामधली भाकऱ्या एकदम पातळ आहेत बरं काय बघा, एकदम पातळ अशा भाकऱ्या आहेत. वा, माझं फेवरेट मटण आहे ते. सगळ्याच पदार्थांची चव ना अप्रतिम आहे, अप्रतिम, इतके चविष्ट आहेत. म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी इथे आले असतील, तर आले असतील तर नक्की कमेंट करून कळवा. आणि आपण देखील आपल्या रचनाताईंना जरा पाठबळ देऊया आणि या इथे मस्त छान गर्दी करा. ताईंना नक्कीच आवडेल. आणि 5 वर्ष झालेली आहेत ताईंना आपण पुन्हा भेट दिलेली आहे. खूप छान वाटते. तीच चव, तीच टेस्ट आहे त्यांच्या हाताला आजही जशीच्या तशी. वा वा वा, हे बघा, ह्याचं मी तुम्हाला होय होय ओहो, हे बघा मासे इतके छान आहेत आणि मसाला इतका छान लावला याला. हे बघा, बर्फी, माशांची बर्फी. बांगडा आहे. बांगड्याचं काय असतं ना, बांगडा ताजा असणं खूप गरजेचं असतं. हे बघा मस्त छान फ्रेश आहे बांगडा. हे सगळं मी एकटीनेही संपवणार बरं का. माझी टीम आहे जी माझी वाट बघते. माझं कधी संपवून होते. कॅमेरा ऑफ, बाकी सारी टीम टूट पडो. जेवण कसं होतं? खूप छान, जशी 5 वर्ष आधीच होती अगदी तशीच आहे. आपल्याला रेट कळतील का? आपलं पापलेट थाळीचा रेट काय आहे? पापलेट थाळीचा रेट नॉर्मल 300 रुपये थाळी आहे. जर का मार्केटमध्ये रेट कमी जास्त झाले, साईजवर सुपरचं पापलेट आलं तर आम्ही रेट वाढवतात. पण म्हणजे रेट जे आहेत माशांचे ते कमी जास्त होऊ शकतात मार्केटवरती. कोळंबी थाळीची कोळंबी थाळीचे 150, तसं पण त्याचं पण रेट मार्केटप्रमाणे कमी जास्त होऊ शकतात. आणि बांगडा थाळीचे नॉर्मल 150, चिकन थाळी 150, मटन थाळी 250. आणि व्हेज थाळीची? व्हेज थाळी 75 आहे.
त्याच्यामध्ये 3 भाजी येते, स्वीट येते, सलाड वगैरे सगळंच येते. अच्छा, अरे वा, खूप छान वाटलं आणि चव छान आहे जशीच्या तशी. एकदा पुन्हा इकडचा ॲड्रेस सांगा ना. कोळगाव रस्ता मोरेकुरण रस्त्याच्या इथे जिल्हा परिषदच्या आवारात कॅन्टीन आहे. कलेक्टर ऑफिस जवळ जिल्हा परिषद कार्यालय आहे, त्याच बिल्डिंगमध्ये आहे, ग्राउंड फ्लोअरला. बरोबर ना ताई? थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. रचनाताईंना आपण देखील पाठिंबा देऊया आणि आपल्या ताईंचं कुणाचंही असं छान मस्त कॅन्टीन असेल, कुठे खानावळ असेल तर आम्हाला नक्की कळवा. मग नक्कीच भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन मी मस्त छान जेवण संपवते बरं का, आणि मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. टिल देन बाय मंडळी.